तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। लोकायुक्त धाडीमध्ये तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या निपाणी शहरासह ग्रामीण भागात 4,41,00,000 मालमत्ता आढळली। निपाणी येथील शहराबाहेरील पश्चिमेला असलेल्या आदर्श नगर आणि अक्कोळ येथे बेळगाव येथील लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बुधवारी दिनांक 8 रोजी पहाटे धाड टाकली। अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक 29 मधील आदर्श नगर येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चव्हाण यांच्या फार्म हाऊसवर त्यांच्या अक्कोळ येथील सासरवाडी मधील घरामधील चौकशी केली। पहाटे 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती। सायंकाळी उशिरा येथील धर्मवीर संभाजीराजे चौकातील चव्हाण यांच्या मॅनेजमेंट इन्फ्रा या कार्यालयातील चौकशी चालू ठेवली होती। या पथकामध्ये 14 अधिकारी आणि 4 वाहनांचा समावेश होता। याबाबत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की खानापूर येथील तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या संबंधित असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील अनेक अधिकारी व नागरिकांच्या घरावर छापा टाकला। त्यानुसार चव्हाण हे गायकवाड यांच्याशी संबंधित होते, त्यामुळे त्यांच्या घरासह सासरवाडी व कार्यालयात मालमत्ता, सोने चांदीचे दागिने व इतर वस्तूंची चौकशी केली। याशिवाय चव्हाण यांनी बांधलेले फार्म हाऊस, त्यासाठी घेतलेली जागा याबाबत कागदपत्रांची चौकशी केली। तसेच जागा आणि फार्म हाऊस बांधण्यासाठी काढलेल्या कर्जाची बँकेत जाऊन कागदपत्रांची चौकशी केली। तहसीलदार गायकवाड यांच्या पत्नीची मोटर विक्रीसाठी मध्यस्थी म्हणून चव्हाण यांनी काम केलं होतं, त्यामुळे टीटी फॉर्मवर सही होण्यासाठी ठेवलेली कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत। या छाप्यामुळे निपाणीतील बड्या हस्तींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सर्वत्र खळबळ उडाली आहे। या कारवाईमध्ये बंगले, जागे, प्लॉट्स, 28 एकर शेती अशी 3,58,00,000, रोख रक्कम 25,66,000, चांदी सोने किमतीचे 57,00,000 असलेल्या 83,12,000 असे एकूण या धाडेत 4,41,00,000 लोकायुक्तांनी रेड मारली आहे। या कारवाईमध्ये लोकायुक्त DSP BS पाटील, लोकायुक्त CPI अन्नपूर्णा, लोकायुक्त PSI अजिज कलादगी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला।